share, and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. पुनर्जन्म या विषयावरचं मी हे दुसरं व्याख्यान देतो आहे. मी एकाच व्याख्यानाचा दुसरा भाग असं म्हणा. पहिल्या व्याख्यानात पुनर्जन्म सिद्धांत किती सायंटिफिक आहे हे मी तुम्हाला सांगितलं. मग हे पुनर्जन्माच्या मागचं तत्त्वज्ञान तुम्हाला सांगितलं. त्यात असंही मी सांगितलं की एकच प्राण जातो आणि पुन्हा जन्म घेतो. आत्मा ही शक्ती आहे, प्राण ही शक्ती आहे, देह हा पंचमहाभूतांचा आहे. दोन्ही नष्ट होत नाहीत. मी शक्ती नष्ट होत नाही, पंचमहाभूतही नष्ट होत नाही. तेव्हा ते पुन्हा येणार. हे तत्त्वता पटलं असेल. पण मनात शंका येईल की माझाच प्राण पुन्हा कसा येतो, मी माझाच पुन्हा जन्म कसा होतो. मी वीज गेली, दिवा गेला, दुसरा दिवा लावला तर माझीच वीज मला मिळेल का? तशी मिळणार नाही. माझी वीज मला मिळणार नाही. अगदी खरं आहे. कारण वीज ही शक्ती आहे, तिच्यावर माझं लेबल लावता येत नाही. ही माझी वीज, ती तुमची वीज असं म्हणता येत नाही. त्यामुळे एक शंका या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत येते. त्याचा खुलासा आधी करतो. मीच पुन्हा कसा जन्माला येतो हे सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. ते उदाहरण पाऱ्याचं देतो तुम्हाला. आपण थर्मामीटर लावतो, काही वेळा तो फुटतो आणि पारा खाली पडतो, त्याच्या गोळ्या तयार होतात. तुमची मुलं त्याच्याशी खेळायला येतात. दोन मुलं दोन गोळ्या घेतात. ते ढकलता एखाद वेळी एकमेकाला चिकटतात आणि त्या दोन गोळ्यांचा एक पारा होतो, एकच गोळी बनते. ती जर मुलं तुमच्याकडे आली की माझा पारा मला द्या, तर तुम्ही म्हणाल तुझे दोन भाग करून तुम्हाला देऊ, पण तुझा पारा तुला असं करता येणार नाही, कारण पाऱ्यावर कोणाचं नाव नाही. हे जसं तसं माझी प्राणशक्ती माझ्याच देहात पुन्हा कशी येईल असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. म्हणून खुलासा करतो. हाच पारा जर खाली धुळीमध्ये पडलेला असेल तर त्या पाऱ्याच्या गोळीभोवती धुळीचं एक वलय तयार होतं आणि त्या दोन गोळ्या एकमेकाला चिकटल्या तरी एकमेकात मिसळत नाहीत. केवळ धुळीच्या वलयामुळे दोन गोळ्या वेगवेगळ्या राहतात. हेच नेमकं या शक्तीच्या बाबतीत घडतं. ही जी प्राण नावाची शक्ती आहे, ही जरी बाहेर गेली आणि पुन्हा परत आली तरी ती अगदी शुद्ध प्राणशक्ती नसते, शुद्ध आत्मा नसतो. शुद्ध आत्म्याला म्हणजे परमात्म्याला जाऊन मिळतो हे खरं आहे, परंतु इथे शुद्ध आत्मा राहिलेला नसतो. कारण त्या प्राणाभोवती आणखीन कोश असतात आणि हे कोश तैत्तिरीय उपनिषदांनी पंचकोश म्हणून मांडलेले आहेत. आपला जो सजीव देह त्याला अन्नरसमय कोश म्हणतात. त्याच्या आत आहे प्राणमय कोश. त्याचं वर्णन आत्ता तुम्हाला सांगितलं. हा प्राणमय कोश आणखीन एका आतल्या कोशाच्या आज्ञेत वागत असतो. तो आतला कोश म्हणजे मनोमय कोश. मन सांगेल तसं प्राण वागत असतो. या मनामध्ये विचार करण्याची शक्ती असते. विचार करायचा म्हटलं की साहजिकच तिथे ज्ञान असावं लागतं. हे ज्ञान आणखीन आतल्या कोशात ठेवलेलं आहे. त्याला विज्ञानमय कोश असं म्हटलं आहे. ज्ञान आणि विज्ञान यात फरक आहे. ज्ञान हे अत्यंत प्रचंड विस्तार पावलेलं असं आहे.
त्यातला काही विशिष्ट भाग म्हणजे विज्ञान. प्रचंड ज्ञान, या सगळ्या ब्रह्मांडात ज्ञानच ज्ञान भरून राहिले. पण माझ्या देहाला योग्य असं ज्ञान म्हणजे विज्ञान. मनुष्य देहाला योग्य ज्ञान ते विज्ञान. हे आपल्या विज्ञानमय कोशात ठेवलेलं असतं. म्हणून त्याला ज्ञानमय कोश न म्हणता विज्ञानमय कोश म्हटलेलं आहे. या विज्ञानमय कोशाच्या आत आनंदमय कोश असतो आणि त्याच्यात आत्मा असतो, अशी ही रचना आहे. मनुष्य मरतो त्यावेळी अन्नरसमय कोशाला म्हणजे सजीव देहाला सोडून प्राणमय कोश आतल्या सगळ्या कोशांसकट बाहेर पडतो. त्या कोशाच्या आत आत्मा आहे. त्यामुळे आत्मा ही शक्ती शुद्ध परमात्म्याला जाऊन मिळू शकत नाही, कारण ह्याच्यावर ही 4 वलय आहेत. त्यामुळे परमात्म्यापासून त्याला विलग ठेवलं जातं. परमात्मा ज्यावेळी टिचकी मारेल त्यावेळी हे कोश म्हणजे प्राणमय कोश आतल्या सगळ्या कोशांसकट पुन्हा नवीन देह धारण करतो, म्हणजे नवीन अन्नरसमय कोशामध्ये येतो. हे त्याच्या मागलं तत्त्वज्ञान आहे. हे आजच्या सायन्सला अजून माहीत नाही, कारण पंचमहाकोश हेच ह्या आपल्या सायन्सला आज माहीत नाहीत. पण ते असतात हे मान्य करायला लागतं. त्याची उदाहरणं पुष्कळ आहे, ती आत्ता काही सगळी सांगत नाही. आता हा जो प्राणमय कोश आहे हा पुन्हा माझ्या देहात येतो, असं जर सारखं होत असेल तर माणसांची संख्या वाढत का चालली आहे असा एक प्रश्न विचारला जातो. पूर्वी 500 कोटी माणसं या पृथ्वीवर होती, आता 600 कोटी झाली. म्हणजे नवीन आत्मे निर्माण झाले का? नवीन आत्मे निर्माण होतात की नाही होत हे नक्की सांगता येत नाही. पण एक मात्र मी सांगतो की आत्म्याला अशक्य काही नाही, कारण आकाशाच्या आत आत्मा आहे. आकाशाचे जसे 500 कोटी काय 600 कोटी काय 1 सहस्र कोटी दशसहस्र कोटीसुद्धा विभाग करता येतात, तसे आत्म्याचे असंख्य विभाग करता येतील. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की मनुष्य हा उत्क्रांतीवादानुसार सगळ्यात अंतिम टप्पा आहे. मनुष्यातून बाहेर पडून जाणाऱ्यांना परीक्षा असते. त्या परीक्षेत माणसं नापास होतात. माणसाच्या अलीकडली जी प्राणीसृष्टी आहे जी उत्क्रांतीवादाला धरून मान्य केलेली आहे, त्यातून सगळे प्राणी हळूहळू मानव जातीकडे सरकत असतात. मी अगदी पहिल्यांदी कोण मासा असेल, मग सरपटणारा प्राणी, मग पक्षी झाला, मग पशु झाला, असं करत करत शेवटी तो माणसात येतो. आणि माणसामध्ये मात्र परीक्षा असते. प्राण्यांच्या इतर म्हणजे पशु किंवा पक्षी यांच्यामध्ये परीक्षा घेतली जात नाही. एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. अगदी मॅट्रिकपर्यंत SSCपर्यंत प्रत्येक वर्षात परीक्षा असते, पण तिथे अडवत नाहीत. 5वीतला मुलगा सामान्य असेल तर 6वीत घातला जातो. एखाद्या विषयात नापास असेल तरी त्याला वर ढकलतात, 6वीत घालतात. तसं इथे घडत नाही. मग काय घडतं तर परीक्षा घेऊन जर पास झाला तरच पुढल्या योनीत जातो, माणसाच्या पुढल्या योनीत नाही तर नाही जात. आणि म्हणून माणसाची संख्या वाढत जाते. आता माझ्यावेळी SSCला 1,00,000 मुलं बसलेली होती, त्यातली 50,000 नापास झाली. पुढल्या वर्षी माझ्या वेळची 50,000 मुलं अधिक पुढल्या वर्षीची 1,00,000 अशी 1,50,000 मुलं परीक्षेला बसली. त्यातली पुन्हा 50% नापास झाली. म्हणजे 75,000 त्याच्या पुढल्या वर्षी ढकलली गेली. म्हणून मॅट्रिकला म्हणजे SSCला बसणाऱ्या मुलांची संख्या वाढत जाते. तसंच माणसामध्ये होतं, कारण तिथून बाहेर पडणारे कोणी नाहीत, तोपर्यंत परीक्षा नसतात. म्हणून माणसांची संख्या वाढत चालली आहे. आता जे आधीचे कुत्रे, मांजरे, लांडगे हे सगळे प्राणी माणसात येतात शेवटी, आणि ते बरोबर येतात, माणसं मात्र पुढे जात नाहीत. म्हणूनच आज माणसांची संख्या वाढली आहे आणि ते सगळे कोल्ह्या कुत्र्यांसारखे, लांडग्यांसारखे वागत आहेत. आज आपल्याला दिसतं माणसं कशी वागतात ती. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून चांगलं वागायला शिकायला पाहिजे. हा पुनर्जन्म सिद्धांत हा कर्मसिद्धांतावर अवलंबून आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्राणमय कोशाच्या आत मनोमय कोश आहे. तिथे सगळ्या भावना वासना आहेत, त्या अलीकडल्या जन्मातल्या असतात आणि याच्या आधाराने पुढले जन्म होत राहतात. म्हणून कर्मशुद्ध व्हायचा प्रयत्न करावा. कर्मशुद्ध जर आपण खऱ्या अर्थाने झालो, म्हणजे कुठलंही कर्म भोगायला उरलं नाही तरच आपण मुक्त होतो, म्हणजे आपला आत्मा परमात्म्याला जाऊन मिळतो. तोपर्यंत नाही. तोपर्यंत जन्म पुनर्जन्माच्या गटांगळ्या खात बसावं लागतं आणि कर्मानुसार पुढले पुढले जन्म येत राहतात. आणि म्हणूनच ईशावास्य उपनिषदात सांगितलं आहे की जो कोणी आत्महत्या करतो तो पुढल्या जन्मी मनुष्य होत नाही, तिर्यक योनीत जातो, असूर्या नामक योनीत जातो असं म्हटलं आहे. असूर्या याचा अर्थ सूर्य नाही असा नव्हे, अंधेरी योनी असा नव्हे, तर असुहू अधिक र असं मिळून असुर शब्द तयार झाला आहे. असू म्हणजे जगणे, र म्हणजे रमणे. जगण्यातच रमतात असे प्राणी म्हणजे असुर.
त्या योनीत जातो. जगण्यात रमणारे प्राणी कोण आहेत? माणूस सोडला तर सगळे प्राणी स्वतःच्या जीवनामध्ये रममाण झालेले असतात. माणूसच एक असा आहे की जो दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवू शकतो. पण केव्हा आनंद फुलवेल? ज्याला स्वतःच्या जीवनात आनंद वाटतो तो दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवेल. ज्याला स्वतःच्या जीवनात आनंद वाटत नाही तो आत्महत्या करतो. मग आपल्या जीवनातला आनंद आधी शिकून घे. तेवढ्यासाठी मानवेतर योनीत जा म्हणून त्याला खाली ढकलण्यात येतं. मी अगदी दुसरीतला मुलगा तिसरीत जायला पाहिजे, पण दुसरीच्या सगळ्या विषयात नापास झाला इतकंच नव्हे तर सुरा काढून इतर मुलांना दाखवायला लागला, शिक्षकांना दाखवायला लागला, तर काय होईल? त्याला शाळेतून काढून टाकण्यात येतं, रस्टिकेट केलं जातं. तसंच होतं. माणसात राहायला तू नालायक आहेस, जा खालच्या योनीत, आणि खालच्या योनीत जातो. असं हा कर्मसिद्धांत सांगतो. म्हणून पुनर्जन्म सिद्धांत हा कर्मसिद्धांतावरच अवलंबून आहे. कर्मसिद्धांताचा अनुगुण म्हणून पुन्हा जन्म येतो. हा सगळा तात्विक भाग तुम्हाला सांगितला. आता असं खरंच होतं का? आहेत का उदाहरणं? मग आम्हाला कसं आठवत नाही आमचा पूर्वजन्म? असं म्हणणारे खूप लोक भेटतात. पण तुम्हाला आठवत नाही हा दोष तुमचा आहे. तुमची स्मृती चांगली नाही म्हणून तुम्हाला आठवत नाही. ज्याची स्मृती चांगली असेल त्याला आपला पूर्वजन्म आठवतो. हेही उदाहरणात दिसून येतं. आता हेच मानायचं तर जर एखादा मुलगा लहान 4 वर्षाचा आतला मुलगा आदल्या जन्मातलं काही सांगत असेल तर विश्वास ठेवायला पाहिजे, कारण त्याला पढवून असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून अपवाद म्हणून काही लहान मुलांना त्यांचा गेला जन्म आठवतो. सामान्यतः ईश्वराचा नियम असा आहे की पुढल्या जन्मामध्ये गेला की अलीकडल्या जन्मातली स्मृती लोप पावते. पण अपघाताने किंवा अपवाद म्हणून एखाद्या मुलाची स्मृती शाबूत राहते आणि तो मुलगा पुढल्या जन्मात अलीकडल्या जन्मातल्या काही घटना सांगायला लागतो. आणि याच्यावरूनच पूर्वजन्म सिद्धांत मांडला गेलेला आहे. त्याचा अभ्यास केला आणि तो मांडला गेला आहे. आता तात्विकदृष्ट्या विचार करायचा, कसा असेल पुनर्जन्म पूर्वजन्म असं म्हणतात. त्याला एक उदाहरण देतो की जन्मतः काही घटना घडतात. आजचं सायन्स सांगतं की प्रत्येक घटना ज्यावेळी घडते त्याच्या आधी त्याचं कारण असतं. कुठल्याही घटनेचं कारण त्याच्या आधी असतं. आता जन्मतः एक मूल गरीब झालं, एक श्रीमंत झालं, एक बुद्धिमान झालं, एक ढ झालं. ही जन्मतः घडलेली घटना कुठल्या कारणामुळे झाली? जन्माच्या अगोदर काहीतरी घडलं, म्हणजे आधीचा जन्म असला पाहिजे. हे तात्विकदृष्ट्या मान्य करायला लागतं. म्हणून इतक्या वेळ सगळा हा उहापोह करून तात्विकदृष्ट्या पूर्वजन्म पुनर्जन्म कसे असतात हे तुम्हाला मी आत्ता समजावून दिलं. आता याची उदाहरणं आहेत का हे बघायला पाहिजे. मगाशी सांगितलं की पुनर्जन्म सिद्धांत हा खास हिंदू धर्माचा ठेवा आहे, वैदिक धर्माचा ठेवा आहे. की वेदांपासून अगदी ऋग्वेदापासून प्राचीनतम असा जर कुठला ग्रंथ असेल तर तो ऋग्वेद. इसवी सन पूर्व 25,000 वर्ष इतका प्राचीन त्याचा काळ आहे. आणि तेव्हा हा पूर्वजन्म पुनर्जन्म सिद्धांत मांडला गेलेला आहे. त्यानंतर उपनिषदात आलेला आहे, गीतेमध्ये आला आहे, पातंजली योगात आला आहे, सगळ्या संत मंडळींनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर अगदी अलीकडल्या वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांनी हा पुनर्जन्म सिद्धांत मानलेला आहे. मग ह्याची उदाहरणं मिळतात का? अगदी निश्चितपणे मिळतात. अगदी प्राचीन काळापासून आपल्याला ती उदाहरणं मिळतात. वेदामध्ये वामदेवाचा एक उल्लेख केला आहे. वामदेव म्हणतो की 100 शरीरं मी तोडून पाडली आहेत आणि आता हा जन्म घेतलेला आहे. म्हणजे 100 पूर्वजन्म त्याला आठवत होते हेच वामदेव दर्शवतो आहे. देवांचेही जन्म मला माहीत आहेत असं तो म्हणतो. म्हणजे माझे तर पूर्वजन्म माहितीच आहेत, देवांचेही माहिती आहेत. आणि याचा उल्लेख उपनिषदात केलेला आहे, वेदामध्ये तो आहे, हेही तुम्हाला सांगतो. आणि मग पुराणांमध्ये याचा जास्त उहापोह केला आणि जास्त उदाहरणं दिलेत. अगदी या जगाच्या इतिहासात पहिलं नोंदलेलं पूर्वजन्माचं उदाहरण म्हणजे सती आणि पार्वती. सती म्हणजे शंकराची पहिली पत्नी. हिचं शंकरावर अतोनात प्रेम होतं. आपल्या आईवडिलांच्या विरोधात त्यांनी या सतीने दरिद्री असलेल्या शंकराशी लग्न केलं होतं. तिचा बाप म्हणजे दक्ष प्रजापती, त्यांनी एक यज्ञ ठरवला होता. त्या यज्ञाला बाकी सगळ्या मुलींना बोलवलं पण पार्वतीला म्हणजे सतीला बोलवलं नाही. नारदांनी येऊन सांगितलं सतीला की अगं तुझ्या वडिलांकडे यज्ञ चालला आणि तू कशी नाही गेलीस, जा तिकडे. म्हणून सतीला वाटलं आपण जावं. ती शंकराला विचारायला आली. शंकर म्हणला दक्षाने तुला बोलवलं आहे का, निमंत्रण दिलं आहे का? ते म्हणले नाही.
मग शंकराने सांगितलं जाऊ नको. ती म्हटली आपल्या वडिलांकडे जायला निमंत्रण कशाला पाहिजे. आता एक बघा, सामान्यपणे आपल्या नवऱ्याचं ऐकणारी स्त्री कधीही भेटत नाही. हे सतीपासून चालू आहे. शंकर सांगत होता जाऊ नको, तरी सतीने ऐकलं नाही, हट्ट धरून बसली की जाणारच. मग शंकरांना काय ते त्यांना सगळंच कळत होतं, भूत भविष्य सगळं, म्हणून सांगितलं जा तुला जायचं तर भोग परिणाम. इतकं बोलूनसुद्धा सती आपल्या वडिलांच्या घरी यज्ञासाठी म्हणून गेली. तिला पाहिल्याबरोबर दक्षाने कपाळाला आठ्या घातल्या, तिच्या आईने मान फिरवली, सगळ्या बहिणींनी नाक मुरडली, तरी ती ह्या सगळे अपमान सहन करून बसली. त्या यज्ञामध्ये शंकराला जी आहुती द्यायची असते ती द्यायला प्रतिबंध केला दक्षाने. ऋषींना सांगितलं नाही द्यायची शंकराला आहुती, विष्णूपर्यंत सगळ्यांना द्या पण शंकराला नाही द्यायची. ऋषी सांगत होते शंकराला आहुती दिली नाही ते यज्ञ संपन्न होणार नाही. त्याला नाही झाला तरी चालेल पण शंकराला आहुती नाही द्यायची. हे ऐकल्यावर सतीला राग आला आणि ती म्हणली आपल्या वडिलांना की जर तुम्ही शंकराला आहुती दिली नाही तर मी माझ्या देहाची आहुती देईन. इतकं बोलूनसुद्धा दक्षाने ऐकलं नाही आणि म्हणून सतीने त्या यज्ञकुंडात उडी मारली आणि आपलं देह शंकराला अर्पण केला. त्यानंतर शंकराने वीरभद्राला पाठवलं आणि सगळा दक्ष यज्ञच उद्ध्वस्त करून टाकला. आता ही देवी होती पण आत्महत्या केली. आत्महत्या केली म्हटलं की फळ भोगावं लागतं. तुम्ही देव असा नाही तर देवी असा, प्रत्येक कर्माचं फळ भोगावं लागतं आणि म्हणून तिला पुन्हा जन्म घ्यावा लागला. फक्त देवी होती, बाकी पुण्य खूप होतं म्हणून ती मानवेतर योनीत कुठे गेली नाही तर मनुष्य म्हणून हिमालयातल्या एका राजाच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव नंतर पार्वती. लहानपणापासून अलीकडल्या जन्मातला ठेवा घेऊन ती शंकरावर प्रेम करायला लागली, शंकराची पूजा अर्चा करायला लागली आणि शंकरच मला नवरा पाहिजे असं म्हणायला लागली. आणि तिने आपल्या प्रेमाने शंकराला जिंकलं आणि पुन्हा शंकराशीच लग्न लावलं. म्हणून सती हा पूर्वजन्म, पार्वती हा नंतरचा जन्म. हे उदाहरण आपल्या पुराणात नोंदलेलं आहे, अगदी प्राचीनतम उदाहरण. याच्यानंतर आणखीन एक उदाहरण आहे, ते वेदवती म्हणजेच सीता. वेदवती एक ऋषिकन्या होती. तिला विष्णूशी लग्न करायचं होतं म्हणून ती विष्णूसाठी आराधना करत होती, तप करत होती. तिथे नेमका रावण आला. रावणाला तिचं सौंदर्य आवडलं आणि रावणाने तिला सरळ मागणी घातली. तिने नकार दिला. तिने सांगितलं मला विष्णूशीच लग्न करायचं आहे, त्याच्यासाठी मी हा खटाटोप करते. त्याला राहवलं नाही म्हणून रावणाने तिचा हात धरला, केस पकडले. म्हणून ती चिडली. आपला देह अशुद्ध झाला आणि विष्णूसाठी मी हे करत असताना रावणाने असं केलं म्हणून ती म्हणली आता मी आत्महत्या करणार. यज्ञात उडी मारून तिने आत्महत्या केली. पण ती आत्महत्या करताना प्रतिज्ञा उच्चारली की विष्णूच्या साह्याने मी तुझा पूर्ण नाश करीन आणि मगच आत्महत्या केली. मरताना तिने जी प्रतिज्ञा उच्चारली ती खरी व्हायला पाहिजे म्हणून तिला पुन्हा जन्म घ्यायला लागला. आता तिचा पुन्हा जन्म केव्हा होणार, त्यावेळी रावणाचाही व्हायला पाहिजे, त्यावेळी विष्णूचाही व्हायला पाहिजे. म्हणून अनेक वर्षमध्ये गेली आणि मग शेवटी ज्यावेळी ही वेदवती सीता म्हणून जन्माला आली त्यावेळी विष्णू राम म्हणून जन्माला आला आणि हा पहिला रावण शेवटला रावण म्हणून जन्माला आला. आणि मग या सीतेवरून रावणाचा वध रामाने केला, रावणाचा सत्यानाश केला. अशी ही कथा महाभारतात आणि रामायणात सांगून ठेवलेली आहे. व्यासांना असाच पूर्वजन्म आठवत होता. व्यास हे एकेकाळचे अपांतरमा नावाचे ऋषी होते. त्या पूर्वजन्मात त्यांनी वेदांचंच काम केलं होतं आणि या व्यास नावाच्या पुढल्या जन्मात वेदांचंच काम केलं आणि म्हणूनच त्यांना व्यास ही संज्ञा मिळाली, हे नाम मिळालं. विव्यासती वेदान यस्मात्स व्यास इति स्मृता असं महाभारतात वचन आहे. या व्यासांना स्वतःचा पूर्वजन्म तर कळला होताच पण इतरांचे पूर्वजन्मसुद्धा त्यांना दिसत असत, एवढी तपस्सिद्धी त्यांच्याकडे होती. तत्पूर्वी आणखीन एक उदाहरण सांगतो, ते नारदांचं. नारद हे असेच ऋषी होते. त्यांनी आपला पूर्वजन्म सांगून ठेवला होता. भागवतामध्ये तो उल्लेखित आहे. भागवतात त्यांनी असं लिहिलं आहे की नारदांनी सांगितलं, नारद हे एका दासीचे पुत्र होते. ही दासी राजवाड्यात किंवा कुठल्या घरात काम करणारी नव्हती तर हिमालयात ऋषींची सेवा करणारी होती. तिचा हा मुलगा, वडील नव्हते त्याला. आता ह्या मुलांनी आईचं बघून ऋषींची सेवा करायला आरंभ केलेला होता. पण हा मुलगा 4 वर्षाचा असताना त्याची आई गोठ्यामध्ये गाईचं दूध काढायला गेले असताना साप चावून मेली. ती मेल्यानंतर काही दिवस ऋषींनी या मुलाला सांभाळलं
पण हे ऋषी सगळं सर्वसंग परित्याग करून गेलेले पुन्हा या मुलाच्या फंदात कसे पडतील? म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा रे, आत्तापर्यंत तुला सांभाळलं, आता तुझं तू बघ, आम्ही काही तुला सांभाळू शकत नाही. ऋषींकडून त्यांनी जी काही तपश्चर्याचे विधी शिकून घेतले होते ते करत तो मुलगा एकटा राहायला लागला. 8-10 वर्षाचा तो झाला. त्यावेळी विष्णूंनी त्याला साक्षात्कार दिला आणि सांगितलं की तुझ्या पूर्वपुण्याईमुळे, पूर्वकर्मामुळे आत्ता मी तुला साक्षात्कार दिला आहे, पण यापुढे तो साक्षात्कार होणार नाही. लवकरच तू मरशील, पुढल्या जन्मात वारंवार मी तुला साक्षात्कार देईन. त्याप्रमाणे नंतर हा मुलगा नारद म्हणून जन्माला आला आणि वारंवार विष्णूशी भेटायला लागला. अनेक देवांशी त्याची भेट होत असे. असा हा नारद. आता या व्यासांना इतरांचे पूर्वजन्म बघण्याची पण सिद्धी प्राप्त झालेली होती. असं घडलं, द्रौपदीचं लग्न ठरलं होतं. द्रौपदी ही एका पणामध्ये अर्जुनाने जिंकली. तिला घेऊन घरी आले. घरी कुंती एकटी होती आणि बाहेरून अर्जुन गमतीने म्हणला आईला, आज काय भिक्षा आणली आहे बघ. आणि कुंती आतून भिक्षा काय ती न बघता बोलून गेली की नेहमीप्रमाणे 5 जण वाटून घ्या. आता प्रश्न आला की द्रौपदीचा 5 वाटे कसे करायचे? प्रत्येकाला वाटायला लागलं की द्रौपदीशी लग्न करावं. मग प्रकरण बरंच चिरडीला गेलं. धर्मराज म्हणला, आम्ही 5 पांडव तिच्याशी लग्न करणार. हे द्रुपद राजाला पटेना, म्हणजे द्रौपदीच्या वडिलांना पटेना, भावाला पटेना. हे व्यासांपर्यंत प्रकरण गेलं. मग व्यासांनी आपल्या दिव्यदृष्टीने बघितलं आणि द्रुपदालाही दाखवलं की द्रौपदी ही आधी स्वर्गातली एक देवी होती. तिने स्वर्गातली देवीने एक ऋषिकन्या होती. तिला त्या जन्मात म्हणजे पूर्वजन्मात पती मिळत नव्हता. तो पती मिळवण्यासाठी म्हणून तिने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, मी प्रसन्न आहे, वर माग. आपल्याला इच्छित ठेवा मिळाला हे म्हणल्यावर ती हुरळून गेली आणि घाईघाईने म्हणाली, मला पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे. लहान मुलं जसं गोळी दे करतात, नाचतात, तसं ती बरोबर म्हणली. त्याच्यावर शंकरांनी तथास्तु म्हणलं. तिला आनंद झाला. मग शंकरांनी विचारलं, माझ्याकडे काय मागितलंस? ती म्हणली, पती मागितला. शंकर म्हणले, किती वेळा मागितलास? मग द्रौपदी गडबडली. मग शंकरांनी सांगितलं, मला पती दे असं तू 5 वेळा म्हणालीस, त्यानंतर मी तथास्तु म्हटलं आहे, तेव्हा तुला 5 पती मिळतील. पण पूर्वकर्मामुळे या जन्मी तुला पती सौख्य मिळणार नाही. पुढल्या जन्मी तुला 5 पती मिळतील. ही गोष्ट अगदी बोलकी आहे. त्यातून एक दिसतं की महादेव जरी झाला तरी पूर्वकर्म बदलू शकत नाही. कर्मसिद्धांत इतका पक्का आहे, तो आजच्या सायन्सला धरून आहे. तुम्ही जे काही कर्म करता त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. क्रिया केली की प्रतिक्रिया येणारच, हे फिजिक्स सायन्स सांगतं. तसंच हा कर्मसिद्धांत सांगतो आहे. तो मोडण्याचा अधिकार कोणालाही नाही, महादेवालासुद्धा नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता याच वेळी व्यासांनी हेही सांगितलं, हे 5 पांडव पूर्वजन्मी इंद्र होते. इंद्र हा कोणी एकच देवांचा राजा नव्हता. इंद्र हे पद होतं. अनेक राजे त्या पदावर जाऊन बसू शकत असत, म्हणजे देवांचा राजा होऊ शकत असत. असे हे 5 पूर्व इंद्र होते. पण त्या अधिकारामुळे त्यांना माज चढला होता आणि तो माज उतरवण्यासाठी शंकरांनी त्यांना एका गुहेत कोंडून ठेवलं होतं. शेवटला इंद्र तिथे आला, त्यालाही त्यांनी गोठवून ठेवलं आणि त्या गुहेत कोंडून टाकलं. मग सगळेच गायाबाया करायला लागले. म्हणून शंकरांनी त्याला सांगितलं की आता तुम्ही मनुष्यलोकी जन्म घ्या, मानव म्हणून जन्म घ्या आणि आपले कर्म भोगा आणि मगच पुन्हा स्वर्गलोकात परत या. शंकराच्या या सांगण्यामुळे हे 5 इंद्र मनुष्य रूपात जन्माला आले. तेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. आणि हे 5 नवरे द्रौपदीला मिळाले. हे सगळं व्यासांनी द्रुपद राजाला सांगितलं आणि दाखवून दिलं. म्हणून द्रुपद राजा आणि धृष्टद्युम्न द्रौपदीचं लग्न 5 करायला तयार झाले. असा हा पूर्व इतिहास, म्हणजे महाभारत काळापासून पूर्वजन्म पुनर्जन्म हे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी म्हणजे कल्पोलकल्पित गोष्टी नाहीत, सत्यकथा आहेत. आता या प्राचीन काळातल्या या गोष्टी आपण सोडू. आता या प्रत्यक्ष इतिहासात असलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. मुसलमान धर्मात पूर्वजन्म पुनर्जन्म मानत नाहीत. ख्रिश्चन धर्मातही मानत नाहीत. असं असूनसुद्धा अकबर हा मोगल सम्राट पूर्वजन्मावर विश्वास ठेवत होता. आणि याचं कारण असं होतं, हे मुर्तजा हुसेन यांनी नोंदलेलं आहे. ते कारण असं
की अकबर हा पूर्वजन्मी मुकुंद नावाचा एक योगी होता. या मुकुंदाचे 4 शिष्य होते आणि या 4 शिष्यांपैकी 3 घेऊन त्यांनी एक यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञामध्ये स्वतःचं मस्तक अर्पण केलं होतं. आणि ते करण्याचं कारण असं होतं की त्याला कळलं होतं अशा तऱ्हेने जर केलं तर आपण या भूभागाचे स्वामी होऊ, म्हणून त्यांनी हे केलं होतं. त्यावेळी त्याचे जे साथीदार होते किंवा शिष्य होते ते म्हणजे बिरन, जगत आणि माधव. ह्या सगळ्यांचा नंतर मृत्यू झाला आणि सगळे पुन्हा जन्माला आले. त्या जन्माला मुकुंद आला, त्याचं नाव अकबर राजा. बिरन हा बिरबल झाला, जगत हा तोडरमल झाला आणि माधव हा तानसेन झाला. हे मुसलमान बखरकारांनी लिहिलं आहे. मुसलमान धर्म पूर्वजन्म पुनर्जन्म मानत नाही, तरी एक मुसलमान राजाच्याबद्दल हे लिहून ठेवतो आहे, याला महत्त्व आहे. अल बदाऊनी आणि अबुल फजल या दोघांनी तेच सांगितलेलं आहे. आणि अकबराच्या दरबारात जे ख्रिस्ती मिशनरी होते त्यांनी हेच लिहून ठेवले की अकबराचा पूर्वजन्म पुनर्जन्मावर विश्वास होता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता अकबरानंतर बहिणाबाई ही साधारण शिवाजीनंतर म्हणजे तुकारामांची शिष्या ही जन्माला आली होती. हिला 72व्या वर्षी आपले पूर्वजन्म दिसले. थोडके नाहीत, 12 पूर्वजन्म तिने सांगितलेत आणि तिने आपल्या मुलाला सांगितले. 72व्या वर्षी आजारी पडून मरणशय्येवर असताना तिने हे सांगितलं. एक लक्षात ठेवा, मृत्यूशय्येवर जे सांगितलं जातं ते खरं असतं असं आजचं प्रगत न्यायशास्त्रसुद्धा मानतं, म्हणून याला महत्त्व जास्त आहे. तिने आपल्या मुलाला विठोबाला सांगितलं की मला 12 पूर्वजन्म दिसत आहेत, आरशात मी जसं माझं रूप बघावं तसे पूर्वजन्म बघते आहे. आणि या 12 जन्मांचा इतिहास तिने आपल्या मुलाला सांगितला. या 12 जन्मांमध्ये ही पहिल्या 3-4 जन्मांमध्ये गवळीण होती, नंतर वैश्य झाली, नंतर क्षत्रिय झाली, शेवटल्या जन्मात ब्राह्मण झाली. आधी ती चांगली श्रीमंत कुळात होती, नंतर वैश्य म्हणजे श्रीमंत कुळातच होती, पण ब्राह्मण जन्मात आल्यानंतर मात्र पूर्ण दारिद्र्य तिच्या वाट्याला आलेलं होतं. याच्यावरून एक आपल्याला दिसतं की हळूहळू अध्यात्मात जशी प्रगती होते तशी आर्थिक क्षेत्रात परागती होते. या बहिणाबाईचं एक वैशिष्ट्य असं की हा जो तिचा पुत्र होता विठोबा हा तिच्या 12 जन्मात साथीला होता. अगदी सुरुवातीच्या जन्मामध्ये तिच्या वडिलांच्या घरी तो नोकर होता, नंतर हळूहळू तो तिचा त्या मालकाचा मुलगा झाला, नंतर स्वतःचा भाऊ झाला आणि नंतर स्वतःचा मुलगा झाला. कशी प्रगती होत गेली आणि प्रगती होताना हे 2 आत्मे कसे जवळजवळ येत गेले त्याचं हे चित्रण सुंदरपणे बहिणाबाईंनी केलेलं आहे. 2 आत्मे अगदी जवळ केव्हा येतात? एकाच नात्यामध्ये, माता आणि अपत्य, मुलगा असो मुलगी असो, हे 2 आत्मे, त्या मुलाचा किंवा मुलीचा आत्मा हा स्त्री देहामध्येच असतो, म्हणजे तिच्या आत्म्याच्या अगदी जवळ असतो. इतकं जवळचं नातं दुसऱ्या कुठल्याही नात्यामध्ये येत नाही. म्हणून आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी हे नातं सगळ्यात जवळचं, सगळ्यात आत्मिक नातं ज्याला म्हणता येईल असं ते असतं. हे बहिणाबाईच्या उदाहरणावरून दिसतं. या बहिणाबाईचा एक किस्सा असा आहे की तिला कीर्तनं आवडत असत, म्हणून ती नेहमी कीर्तनाला जायची. तिच्या वडिलांना एक गाय कुणीतरी आंदण दिलेली होती, दान दिलेली होती. त्या गाईचं एक वासरू होतं. बहिणाबाई जिथे जायची तिथे ते वासरू यायचं, कारण त्याचा लळा तिला लागला होता आणि ते नेहमी तिच्यावर प्रेम करायचं. एकदा जयराम स्वामींचं कीर्तन होतं तिच्या गावात, म्हणून बहिणाबाई त्या कीर्तनाला गेली आणि त्या कीर्तनाला बहिणाबाईबरोबर वासरूसुद्धा गेलं. बहिणाबाई लवकर गेली होती म्हणून तिला देवळात जागा मिळाली बसायला, तिच्याजवळ वासरू बसलं. नंतर त्या कीर्तनाला खूप लोकांची गर्दी झाली आणि आम्ही इथे उभे आहोत आणि हे वासरू बसले म्हणून लोकांनी त्याला हाकललं, वासराला बाहेर हाकललं देवळाच्या बाहेर. म्हणून बहिणाबाई रडायला लागली. ती लहान होती, 8-10 वर्षाची. म्हणून जयराम स्वामींनी विचारलं त्यांना ज्यावेळी हे सगळं कळलं त्यावेळी त्यांनी पाहिलं आपल्या दिव्य दृष्टीने आणि सांगितलं की त्या वासराला आत येऊ द्या, कारण ते गेतजन्मी मनुष्यच होतं. ते वासरू आत आलं, आपल्या वासराला आत येऊ दिलं. या आनंदाच्या भरात बहिणाबाई उठली आणि जयराम स्वामींच्या पायावर डोकं ठेवून त्यांना वंदन केलं. हे बघितल्यावर त्या वासराने सुद्धा पुढे येऊन जयराम स्वामींच्या पायावर मस्तक टेकलं आणि बहिणाबाईजवळ येऊन बसलं. या कथेतली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वासराला म्हणजे गाईला कधीही काही शिकवता येत नाही.
आज सर्कसमध्ये हत्ती घोडे यांची कामं केली जातात, गायींची वासरांची बैलांची कामं होत नाहीत, कारण असं तऱ्हेने त्यांना शिकवणं अशक्य असतं. मग पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं हे या वासराला केव्हा कशामुळे कळलं? हे कळलं याचं कारण पूर्वजन्मामध्ये ते मनुष्य होतं त्यावेळी हे संस्कार त्याच्यावर झालेले होते. ते संस्कार मनोमय कोशामुळे या जन्मात आले आणि तशी कृती त्याच्या हातून घडली. या इतिहासातल्या या उदाहरणावरून असं दिसतं की या खऱ्याच गोष्टी आहेत, या कपोलकल्पित कथा नाहीत. बहिणाबाईंनी जे 12 पूर्वजन्म सांगितले त्यात तिच्या आईवडिलांची नावंही तिने सांगितली आहेत, आसपासच्या लोकांची नावं सांगितली आहेत. ही इतिहासाला धरून त्या त्या काळातली नावं आहेत. या 12 पुनर्जन्मांचा विचार जर केला तर एक गोष्ट लक्षात येते की तिचा 2 पूर्वजन्म एकाच मातापित्यांच्या पोटी झाले होते. म्हणजे जर गणित करून बघितलं तर साधारणपणे 6 वर्षात तिचा पुन्हा जन्म झालेला होता हे आपल्याला दिसतं. म्हणजे पहिला जन्म झाला, मेली, 6 वर्षात पुन्हा तिने त्याच आईच्या पोटी त्याच वडिलांच्या पोटी जन्म घेतला, असं याच्यावरून आपल्या लक्षात येतं. आता हे झालं इतिहास काळातलं. बहिणाबाई म्हणजे साधारण शिवाजीनंतरचा लगेचचा काळ. यानंतर एक पुन्हा असा पूर्वजन्म पुनर्जन्म आहे, तो म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. एक महाराज होते कोकणामध्ये आणि त्यांनी परशुरामाची खूप तपस्या केली होती. म्हणून परशुरामाने त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की मी लवकरच तुझ्याजवळ येईन. त्याप्रमाणे खरोखरच परशुराम आले, पण या महाराजांना ते कळलं नाही. थोरल्या बाजीरावांच्या स्वरूपात परशुराम आले होते. या महाराजांना ते भेटत असत, त्यांना गुरु मानत असत, पण हे यांना कळलं नाही, म्हणून सगळा घोटाळा झाला. आता परशुराम मुळात ब्राह्मण, पण मग क्षत्रिय तेज निर्माण त्यांनी स्वतःमध्ये केलं आणि सगळं जग जिंकलं. बाजीराव जन्माने ब्राह्मण पण क्षत्रिय झाला आणि बघता बघता शिवाजीने स्थापन केलेलं जे हिंदवी राज्य त्याचं हिंदवी साम्राज्य निर्माण केलं, दिल्ली जिंकून दाखवली. एवढा बाजीराव पराक्रमी होता ब्राह्मण असून, कारण परशुरामाचं तेज त्याच्यामध्ये होतं हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता ही ऐतिहासिक उदाहरणं तुम्ही म्हणाल की पुराणातली राहू द्या, वांगी पुराणात, इतिहासातली वांगी इतिहासात राहू दे. आज असं होतं का? होतं. आजच्या काळातही असं घडत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. माझा एक पेशंट होता बाबू करंदीकर. 1964 साली तो महाबळेश्वरला गेला पुण्यातून आणि तिथे आत्महत्या केली. लुडविक पॉईंटवरून त्यांनी उडी मारली आणि आत्महत्या केली. त्याची आई वडील हे सगळे माझे पेशंट. एके दिवशी आई आली घाबऱ्या दुपारी साधारण 3च्या सुमाराला आणि म्हणली अशी तार आली माझ्याकडे मुलाची. मी वाचून पाहिली, त्यात तारेत लिहिलं होतं संध्याकाळी 6च्या आत महाबळेश्वरला लुडविक पॉईंटवर वे, तर माझी भेट होईल, नाही तर होणार नाही. काय करायचा हा प्रश्न तिने केला. मी म्हटलं ताबडतोब जा, खाजगी गाडी करा, महाबळेश्वर गाठा, 3 तासात जाता येईल तुम्हाला 6च्या पूर्वी, कारण 6पर्यंत त्यांनी वेळ दिली आहे. त्याप्रमाणे ती बाई घाईघाईने गेली, तरीसुद्धा 6च्यात काही जाऊ शकली नाही. 6ला तो लुडविक पॉईंटवर मुलगा होता, त्याला आत्महत्या करायची होती, पण तो आईची वाट बघत होता. आश्चर्य म्हणजे तो आला होता सायकलवरून, भाड्याची सायकल घेतली होती. लुडविक पॉईंटवर आल्यावर एका गुराख्याच्या पोराला सांगितलं, हे पैसे घे, हे अमुक ठिकाणी दुकानात जाऊन ती सायकल परत देऊन टाक. तो मुलगा आला सायकल घेऊन, पण त्या मुलाला शंका आली की हा आत्महत्या करणार, म्हणून त्यांनी त्या दुकानदाराला सांगितलं. दुकानदारांनी इतर दुकानदारांना सांगितलं. हे सगळे लुडविक पॉईंटवर गेले, पोलीससुद्धा आले, पण हा मुलगा कुणालाही जवळ येऊ देईना. एक बाई म्हातारी होती, ती म्हणली, अगं अरे तू दारिद्र्यामुळेच आत्महत्या करत असशील तर करू नको, मी तुला दत्तक घेते, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला कोणी नाही. तो म्हणला दारिद्र्यापायी मी करत नाही आहे, मला जगायचंच नाही, मी आईला भेटण्यासाठी थांबलो आहे. त्याला पकडायचं पुढे कोणी पोलीस वगैरे जायचा प्रयत्न करायला लागले तर तो लगेच पाऊल तिकडे टाकायचा त्या कुंपणावरून, उडी आत्ताच घेईन म्हणला. म्हणून सगळे घाबरले. 6 वाजले, सूर्य मावळलेला दिसला आणि त्यांनी आपलं शरीर दरीमध्ये झोकून दिलं. त्यानंतर आई तिथे पोचली. तोपर्यंत सगळं शांत झालं होतं, अंधार झाला होता. कातकरीसुद्धा दरीत उतरायला तयार होईनात प्रेत काढायला. दुसऱ्या दिवशी प्रेत काढलं आणि पुढे सगळं घडलं. त्यानंतर 4 महिन्यामध्ये गेले आणि एके दिवशी अचानक एक पारवा फडफडत आला त्या बाईच्या घरात. त्या बाईचं घर असं होतं, मी आता इकडून जिना चढून आलं की दार, हा असा एक मोठं माजघर म्हणतात तसं होतं. इकडे खिडक्या होत्या, बाग होती, इकडे या बाजूला स्वयंपाकघर, या बाजूला एक खोली ती, तिथे देव ठेवले ते, आणि मागे एक शयनकक्ष होतं. असं या घराची रचना. तो पारवा या खिडकीतून फडफडत आला, माजघर ओलांडून स्वयंपाकघरात गेला.
तिथे बाई तांदूळ निवडत बसली होती. तिच्या भोवती फिरायला लागला. ते पाहून हिला वाटलं कावळा मागे लागला असेल म्हणून आत शिरला आहे. म्हणून तिने 4 तांदूळ टाकले, ते त्यांनी खाल्ले. जरा वेळ तिथे फिरला आणि उडून निघून गेला. त्या दिवशी काही जाणवलं नाही. दुसऱ्या दिवशी पारवा पुन्हा आला. तिसऱ्या दिवशी आला. रोज यायला लागला. त्या बाईने मला सांगितलं, मी जाऊन पाहिलं आणि माझ्या मनात शंका आली. म्हणून म्हटलं, हा बाबू तर नाही ना, बाबू करंदीकर म्हणजे ह्या बाईचा मुलगा. आता ह्याची खात्री कशी करायची? त्याची गंमत अशी, मला जसं बाईने सांगितलं तसं बऱ्याच लोकांना सांगितलं होतं आणि ते दृश्य बघायला खूप लोक जमायला लागले. इतकी गर्दी होत असूनसुद्धा तो पारवा ठराविक वेळी संध्याकाळी यायचाच बाईला भेटायला. तो दिल ते ती बाई देत असे, ते खाऊन निघून जात असे. माझ्या मनात आलं म्हणून सांगितलं, एखाद दिवशी जर आला नाही तर बाबू म्हणून हाक मार आणि बघ काय होतं. का हा बाबू असेल असं मला वाटतं. त्याप्रमाणे एके दिवशी संधी मिळाली. अगदी सूर्यास्त झाला तरी पारवा आला नाही म्हणून त्याची खिडकीपाशी उभी राहिली आणि बाबू म्हणून हाक मारली. हाक मारल्याबरोबर अक्षरशः काही सेकंदात पारवा फडफडत आला आईजवळ आणि मग निघून गेला. मी खात्री पटली, हा बाबूच आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो पारवा घरात आला. तो स्वयंपाकघरात खायला न जाता देवांच्या पुढे येऊन बसला. देवांपुढे पाठ मांडलेला असतो त्याच्यावर बसला. देवांकडे एकटक बघत राहिला. आता जवळजवळ तासभर. पारवा नावाच्या पक्षाला आपल्या मानवी देवांकडे बघायचं काही कारण नाही, पण तो बसला होता. त्या दिवशी आईने तांदूळ ठेवले, गहू ठेवले, काही त्यांनी खाल्लं नाही. अगदी अंधार पडेपर्यंत, आता दिसणार नाही इतकं ज्यावेळी वेळ आली त्यावेळी 2 दाणे खाल्ले, थोडं पाणी प्यायला आणि उडून निघून गेला. त्या दिवशी रात्री स्वप्न पडलं तिला. स्वप्नात तो पारवा आला आणि म्हणला, आता तुझी माझी भेट हरिद्वारला. हे मला सांगितलं बाईने. त्यावेळी सांगितलं, तर बघा हरिद्वारला जाऊन काय होतं ते. 6 वर्षामध्ये गेली. त्या बाईला काही जाता आलं नाही हरिद्वारला. मग 4 मैत्रिणींबरोबर ती गेली होती. गंगेच्या काठी बसली होती किनाऱ्यावर. तिथे गप्पाच मैत्रिणी मारत होत्या. तेवढ्यात त्या गर्दीमध्ये एक पारवा फडफडत आला आणि बाईच्या मांडीजवळ येऊन बसला. त्या बाईला एकदम स्वप्न आठवलं म्हणून तिने आपल्या मैत्रिणीला पैसे दिले. म्हणले, चुरमुरे, डाळं, फुटाणे काय जे मिळेल ते घेऊन ये. त्याप्रमाणे ती बाई घेऊन आली. ते टाकले हिने खायला. पारव्याने खाल्ले, उडून निघून गेला. हरिद्वारला गंगेच्या किनारी किती गर्दी असते संध्याकाळच्या वेळी हे तुम्हाला माहीत आहे. त्या गर्दीत पारवाला हे मोठं आश्चर्य आहे. म्हणजे हा बाबू होता हे नक्की सिद्ध झालं. त्यानंतर बाईला स्वप्न पडलं. त्यात त्यांनी सांगितलं, आता तुझी माझी भेट नाही. मगाशी मी जे सांगितलं, आत्महत्या करणाऱ्यांना पुन्हा जन्म मिळतो, तो मनुष्य योनीत नाही, खालच्या योनीत. तसा हा पारव्याच्या योनीत गेला. याचं कारण असं की स्वतःच्या जीवनात त्याला आनंद वाटत नव्हता म्हणून त्याने आत्महत्या केली. तो शिकायला मानवेतर योनीतच जावं लागतं. पारव्याच्या योनीत गेला, तिथे स्वतःच्या जीवनातला आनंद शिकला. आता पुढे कुठेतरी मानव योनीत आला असेल. हे उत्तम जाज्वल्य उदाहरण आहे, विश्वास ठेवण्यासारखं. असंच एक उदाहरण प्राचीन काळचं आहे. नहुष नावाचा राजा होता. तो इंद्र झाला होता. इतकं चांगला पुण्यवान, 100 अश्वमेध केले होते. असं असूनसुद्धा इंद्र झाल्यानंतर त्याची मती फिरली आणि पहिले इंद्राची बायको मला मिळायला पाहिजे असं तो हट्ट धरून बसला. इंद्र हे पद आहे हे आधीच तुम्हाला सांगितलं. आधी 5 इंद्र होऊन गेले पांडवांच्या वेळी, ते तुम्हाला सांगितलं. तसा हा एक इंद्र होता, पांडवांचाच पूर्वज. असा त्याने विचित्र हट्ट धरलं म्हटल्यावर हे सगळं प्रकरण नारदांकडे गेलं. नारद त्याला म्हणाले की पहिल्या इंद्राची पत्नी तुला मिळेल, पण तिची एक अट आहे की आजपर्यंत जे वाहन कोणी वापरले नाही अशा वाहनावरून तू तिच्याकडे जायला पाहिजेस. आता हे असं वाहन कुठलं? का हत्ती, घोडे सगळंच वापरलं जातं, पालखी वापरले जाते. नारदाने सुचवलं, पालखी भोई लोक वाहून नेतात, तू ऋषींना वाहून न्यायला लाव. असं कोणी केलेलं नाही आजपर्यंत. म्हणून त्या नहुषाने ऋषींना पालखी वाहण्याचं काम दिलं आणि निघाला शचीकडे. आता हे ऋषी आधीच तपश्चर्येने कृशांग झालेले, त्यांना बरोबर चालवत नव्हतं. याला तर अगदी हौस आली होती केव्हा जातोय तिच्याकडे म्हणून त्यांनी घाईगीने आपला पाय अगस्ती मुनींना लावला आणि सर्प सर्प असं म्हणलं, म्हणजे चल बरोबर. सर्प याचा अर्थ बरोबर चल. तोच शब्द पकडला अगस्तीने आणि शाप दिला की मला सर्प म्हणतोयस तर तूच सर्प होऊन पडशील. आणि हा इंद्रपदावर गेलेला नहुष राजा सर्प होऊन भूमीवर पडला. अनेक वर्ष तो पडला होता. यानेच या अजगराने भीमाला धरलं होतं आणि नंतरचा तो किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्याची मुक्तता झाली. तर असं हे घडतं. अशीच एक आणखीन केस आहे. बंगलोरला एक मुलगी होती. डॉक्टर पासरीच्या नावाच्या एक बाई माझ्या ओळखीच्या आहेत.
त्या पंजाबी आहेत, पण त्यांनी बंगलोर विद्यापीठात पुनर्जन्म या विषयावरच PhD केलेलं आहे. त्या अभ्यासात त्यांना एक केस अशी मिळाली. बंगलोरचा तो ब्राह्मण, त्याची मुलगी होती 4 वर्षाची. एके दिवशी सकाळी हा ब्राह्मण बागेत काहीतरी काम करत होता, वाड्यासमोरच्या बागेत. मला कशाला पाहिजेत पैसे? त्यांनी सांगितलं डुक्कर मारलाय तो भाजायला, आम्हाला पैसे पाहिजेत. म्हणून हा आणखीनच खवळला, कारण हा अहिंसक आणि ते हिंसा करत होते. म्हणून तो चिडला आणि हाकलायला लागला, शिव्या देऊन हाकलायला लागला. त्याची 4 वर्षाची मुलगी तिथे ओटीवर आली होती. ती म्हणली बाबा द्या ना पैसे, मलाही डुक्कर खायला आवडतो. आता लोकांपुढे शोभा नको म्हणून त्या ब्राह्मणाने त्याला पैसे दिले आणि कटवलं. मग ती पुन्हा पुन्हा म्हणायला लागली, हे माझं नावच नाही, माझं नाव शांता, मी झोपडपट्टीत राहत होते, आगगाडी खाली सापडून मेले, शंटिंगच्या इंजिन खाली सापडून मेले. हे सगळं या बाईच्या कानावर आलं. पासरीच्या बाईने तिच्याकडून सगळं ऐकून घेतलं. पोलीस खात्यात गेले, नोंद बघितली. 6 वर्षापूर्वी शांता नावाची मुलगी कोळसे जमा करायला त्या आगगाडीच्या रुळांवर गेली होती आणि शंटिंगच्या इंजिनखाली सापडून मेलेली रेकॉर्ड सापडलं. ही लहान 4-6 वर्षाची मुलगी जे सांगत होती ते बरोबर सिद्ध झालं, पुराव्यानिशी सिद्ध झालं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. अशीच एक केस ही एका सायकॉलॉजीच्या मासिकामध्ये, जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. शिवा त्रिपाठी नावाची एक लग्न झालेली मुलगी 18 आणि 19 मेच्या मधल्या रात्री 1985 साली मेली. म्हणजे मारली गेली. सासरच्या लोकांनीच तिचा खून केला आणि प्रेत रेल्वेच्या रुळावर आणून टाकलं आणि अपघात झाला असं भासवलं. त्यानंतर काही दिवस मध्ये गेले आणि 20 जुलै 1985ला शेजारच्या एका गावामध्ये सुमित्रा ठाकूर नावाची दुसरी लग्न झालेली बाई आजारपणाने मेली. बघा, तारखा मुद्दाम सांगतो. 18-19 मे 1985 या साली आणि 1985 साली जुलै महिन्यात 20 तारखेला, म्हणजे 2 महिन्यानंतर ही सुमित्रा ठाकूर नावाची बाई मेली. सुमित्रा ठाकूर ही अशिक्षित होती, तिला लिहिता वाचता येत नव्हतं. पण ही शिवाजी होती त्रिपाठी, ही मात्र BA झालेली होती, लिहिता वाचता येत होतं. ही जी सुमित्रा ठाकूर ती मेली. डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं, पोचवायला तयारी केली, ताटीवर बांधलं, इतकी तयारी झाली आणि ती हालचाल करायला लागली. म्हणून तिनं पुन्हा सोडलं. ती जागी झाली, मग ती झोपेत उठल्यासारखी, आणि नंतर त्या क्षणापासून पुढे ती घरातल्या लोकांना ओळखेनाशी झाली. आणि ती सारखं म्हणायची, मी सुमित्रा नाही, माझं आडनाव ठाकूर नाही, मी आहे शिवा, माझं नाव त्रिपाठी, माझे वडील अमुक ठिकाणी आहेत, हे सांगायला लागली. घरचे कुणी ऐकेनात. तिच्या मनावर परिणाम झाला, भूत लागलं, अनेक कल्पना केल्या, सगळे उपचार झाले, काही उपयोग नाही. या मुलीने शेवटी, त्या बाईने आपल्या वडिलांना पत्र लिहिलं. म्हणजे सुमित्रा ठाकूरनी शिवाच्या वडिलांना पत्र लिहिलं की मी अमुक ठिकाणी आहे आणि मला भेटायला या. ते पत्र मिळालं, योग्य पत्त्यावर मिळालं. म्हणजेच त्रिपाठींचा पत्ता त्या शिवाला, म्हणजे सुमित्रा ठाकूरच्या अंगात असलेल्या त्या शिवाला माहीत होता. ते पत्र मिळालं. वडील आले. वडील येऊन बघतात, तो शिवा कुठे दिसते? सुमित्रा दिसायला लागली. ही म्हणली, नाही माझी मुलगी. मग तिने सांगितलं, अनेक आठवणी लहानपणच्या सांगितल्या. मग तिच्या वडिलांची खात्री पटली. मग प्रकरण आणखीन हातगाईवर आलं, पोलिसांपर्यंत गेलं आणि सासरच्या लोकांनी खून केला हे निष्पन्न झालं आणि त्याप्रमाणे त्यांना शिक्षाही पुढे झाली. मी अगदी चालू जमान्यात सुद्धा पूर्वजन्म पुनर्जन्म असतात हे याच्यावरून सिद्ध होतं. दुसरा एक मुलगा संजीव शर्मा, असंच 5-6 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी माझ्याकडे आणलं. आग्र्याजवळचा इटावा नावाच्या गावाचा तो मुलगा. वडिलांनी सांगितलं, हा मुलगा गीतेतला कुठलाही श्लोक सांगा लगेच म्हणतो. आता गीता सरळ तोंडपाठ करणारे काही लोक आहेत, नाही असं नाही. सगळे श्लोक ते काय 750-740 श्लोक असतील ते सलग म्हणणं वेगळं. पण 4था अध्याय 5वा श्लोक म्हटलं की तो म्हणायचा, की श्लोकाच्या पहिल्या शब्दाची खूण दिली की तो श्लोक म्हणून कुठल्या अध्यात्मात कितवा श्लोक आहे तो सांगत असे. हे मी स्वतः बघितलं प्रत्यंतर आणि जाहीर कार्यक्रम केला वेदविज्ञान मंडळात. अनेक लोकांनी अनेक सांगितले श्लोक, सगळे म्हणून दाखवले. एकाने एक शब्द सांगितला, हा म्हणला असा श्लोकच नाही. तो म्हातारा होता, तो 60 वर्षाचा, भडकला. म्हणला, मी किती वर्ष 60 वर्षे म्हणतोय गीता, हा श्लोक काय नाही काय म्हणतो. म्हणून मी त्याला विचारलं, त्या मुलाला. तो म्हणला, हा श्लोक ते जे सांगतायत शब्द, हा पहिल्या ओळीतला शब्द नाही पहिला, हा दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे.
आणि त्यांनी तो श्लोक म्हणून दाखवला, कुठला अध्याय कुठला श्लोक हे त्यांनी सांगितलं. म्हातारा वरमला आणि खाली बसला. हे सगळं 5 वर्षाचा मुलगा करत होता. एवढी गीता तोंडपाठ होणं शक्य आहे का? म्हणून सांगतो, हे पूर्वजन्मातलं. आणखीन त्याचं एक वैशिष्ट्य या संजीव शर्माचं, गीतेचा श्लोक म्हणायचा, संस्कृतमधला अन्वय सांगायचा. 5 वर्षाचा मुलगा, लक्षात ठेवा. नंतर त्याचं भाषांतर हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्लिश 4 भाषेत सांगायचा. एरवी त्याच्याशी जर बोललं मराठीत त्याला काही कळत नसे, कारण मूळचा हिंदी भाषिक. पण त्या कार्यक्रमाला सुरुवात केली की मराठी भाषांतर सांगायचं. इतकंच नव्हे तर त्या गीतेतल्या श्लोकाला समांतर असलेला गीताई, विनोबा भाव्यांनी जी गीताई लिहिली आहे त्यातली ओवी समांतर म्हणून दाखवायचा. कुठून हे ज्ञान आलं? अगदी ताजं उदाहरण म्हणून 1977 सालचं तुम्हाला सांगितलं. आता इतके लगेचचे जन्म होतात का? नाही. असं एक उदाहरण आहे, डेव्हिड मॉरिस नावाचा 6 वर्षाचा मुलगा. 1964 साली याला गेल्या जन्मातलं आठवायला लागलं आणि तो सांगायला लागला. 6 वर्षाचा मुलगा, तो तंद्रीत गेला की भाषण करायचा. त्याच्या वडिलांनी एकदा ते भाषण रेकॉर्ड केलं टेप रेकॉर्डरवर आणि लोकांना दाखवायला लागला. त्यातल्या एकदा हिब्रू भाषेचा एक प्रोफेसर होता, त्यांनी ते भाषण ऐकलं आणि म्हटलं, कुणी केले भाषण? इतकी चांगली हिब्रू भाषा कशी या माणसाला येते? थोडा माणूस नाही, हा मुलगा आहे माझा 5 वर्षाचा. त्यांनी ते भाषण ऐकलं आणि सांगितलं, डेव्हिड राजा, जो किंग डेव्हिड प्रख्यात, त्यांनी एक मंदिर बांधलं होतं. त्यावेळी त्याच्याच लोकांनी त्याला विरोध केला, बरेच मारामाऱ्या झालं त्यावेळचं त्याचं हे भाषण आहे. आणि या भाषणातून, या 5 वर्षाच्या मुलाच्या भाषणातून ग्रीक भाषेतल्या शब्दांचे उच्चार कसे करायचे हे बरोबर कळते. आज तज्ज्ञांनाही माहीत नाही, ते हा करून दाखवतोय. एवढ्या काही गोष्टी अजबपणे या सिद्धांतातून आपल्याला मिळतात. आता काही लोक काय म्हणतात की हिंदू धर्मात तो सिद्धांत आहे म्हणून हिंदू मुलांनाच आठवतं पूर्वजन्म. असं नाही आहे. डॉक्टर स्टीव्हन्सन हा अमेरिकन ख्रिश्चन मनुष्य, आणि याला आठवलं. त्यांनी जो तपास केला त्यात लेबाननमधल्या एका मुलाचा त्यांनी अभ्यास केला. हा मुलगा बोलायला लागल्यापासून म्हणजे 2ऱ्या वर्षात जमिले ह्या पहिलं नाव त्यांनी उच्चारलं. ही जमिले कोण काही कळेना. मग लक्षात आलं की गेल्या जन्मात जमिले नावाची त्याची प्रेयसी होती. नंतर त्यांनी 57 आठवणी सांगितल्या, त्यातल्या 51 बरोबर ठरल्या. स्टीव्हन्सन हा ख्रिश्चन माणूस एका मुसलमान धर्माच्या बाबतीत प्रयोग करतो आणि त्यात हे सिद्ध झालं. आकाश राजपूत नावाच्या एका मुलाची तपासणी मी 2004 साली केली. त्या मुलांनी मला आधीच्या जन्मातल्या 85 आठवणी सांगितल्या. मी कसा मेलो ते सांगितलं, पाण्यात बुडून मेलो हे सांगितलं, आणि मला कुणी बाहेर काढलं हे सांगितलं. मेल्यावर काय घडलं त्यांनी बरोबर सांगितलं. याचं कारण, मेल्यानंतर त्याचा प्राणमय कोश बाहेर पडला होता. त्यांनी सगळं बघितलं. शेखर मामाने मला बाहेर काढलं हे सांगितलं. शेखर मामा दाखवला, हा शेखर मामा, यांनी मला बाहेर काढलं आणि सांगितलं यांनी मला घरी आणलं. त्यानंतर माझा सख्खा भाऊ गणेश दादा घरी आला आणि हे खरं ठरलं. मी कालाचं भानसुद्धा त्याच्याजवळ होतं, प्राणमय कोशाजवळ. हा प्राणमय कोश, हे आधीच्या तुम्हाला पहिल्या भागामध्ये प्राणमय कोशाबद्दल सविस्तर सांगितलं आहे, तो असा प्राणमय कोश. हा प्राणमय कोश पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. आता प्रश्न येईल, आजच्या काळात याचा उपयोग काय? पूर्वजन्म सिद्धांतावर जर विश्वास बसला तर प्रत्येक माणूस आपलं कर्म चोख बजावेल, कारण पुढला जन्म चांगला मिळावा ही इच्छा असते. तसं जर प्रत्येक माणूस या हिंदुस्थानात करायला लागला तर याच शतकामध्ये, याच वर्षामध्ये हिंदुस्थानचं स्वर्गामध्ये रूपांतर होईल. हे सांगायला काही डॉक्टर वर्तक नकोत. म्हणून हा सगळा सिद्धांत मी आपल्यापुढे मांडला. माझी खात्री आहे तुम्हाला खात्री पटली असेल की पूर्वजन्म असतो, पुनर्जन्म असतो. मग पुढला जन्म चांगला व्हावा म्हणून या जन्मी आपण चांगलं वागायला पाहिजे असा निश्चय तुम्ही कराल आणि पुढलं आयुष्य चांगलं जगाल याची खात्री बाळगून माझं हे भाषण मी पूर्ण करतो. नमस्ते. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos.